थलपती विजय गेली अनेक वर्ष दक्षिणेतल्या चित्रपट सृष्टीत नावाजलेलं हे नाव तामिळनाडूमध्ये गेली 2 वर्ष राजकारणामुळेही चर्चेत आहे। तसं तर दक्षिणेच्या चित्रपट सृष्टीसाठी हे नाव अनेकांच्या हृदयात कोरलंय, पण आता या नावाची राजकीय एंट्री ही धमाकेदार झालीय, इतकी की आता हेच नाव तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहे। हो, मी हे सगळं सांगतेय बोलतेय तामिळनाडूचा नवा राजकीय हिरो विजय जोसेफ यांच्याबद्दल। पण मूळचे विजय जोसेफ विजय थलपती कसे झाले, हे नाव त्यांना कसं मिळालं आणि मुळात थलपती म्हणजे काय, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। तामिळनाडूच्या राजकारणात विजय थलपती हे नाव वादळ घेऊन आले। विजय यांच्या 2024 मध्ये आलेल्या टीव्हीके या नवख्या पक्षानं 108 जागांवर यश मिळवलं। विशेष म्हणजे पहिल्याच निवडणुकीत टीव्हीकेनं सर्वच्या सर्व 234 जागांवर उमेदवार उभे केले होते। ही कमाल केली आहे ती पक्षप्रमुख आणि अभिनेता विजय जोसेफ यांनी, ज्यांना थलपती विजय म्हणून ओळखलं जातं। थलपती म्हणजे नेता किंवा सेनापती, हा एक तमिळ शब्द आहे। याचा मूळ शब्द हा इळय तळपती असा आहे। याचा अर्थ एक तरुण, एखाद्या गटाचा नेता किंवा सैन्याचा सेनापती किंवा कमांडर असा होतो। दक्षिणेत हा शब्द आदरपूर्वक व्यक्तींसाठी वापरला जातो। मग हे नाव विजय जोसेफ यांना कसं मिळालं सांगते। अभिनेता म्हणून विजयची कारकीर्द दमदार सुरू झाली। 90च्या दशकापासून विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून उदयाला आला। विजयच्या करिअरच्या सुरुवातीला त्यानं 2 वर्षात तब्बल 12 चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात 6 चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यानं केलं। खरं तर विजयचे वडील एस चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक, त्यांनीच विजयला चित्रपट सृष्टीत आणलं। 1994 साली चंद्रशेखर यांनी रसिगन या चित्रपटाची निर्मिती केली। यानंतर वडिलांनीच विजयला इलय थलपती हे नाव दिलं, ज्यात इलयचा अर्थ होतो तरुण आणि थलपतीचा अर्थ होतो नेता। 1990 ते 2000 चं दशक विजयनं गाजवलं। रजनीकांत, कमल हसन हे सुपरस्टार असताना विजय जोसेफनं चाहत्यांच्या मनावर गारूड घातलं। खरं तर विजयच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत त्याच्या कुटुंबाचाही मोठा वाटा राहिलाय। 22 जून 1974 रोजी जोसेफ विजय चंद्रशेखर या नावानं जन्मलेला विजय अभिनेता, गायक, निर्माता आणि राजकारणी म्हणून ओळखला जातो। विजयचं संपूर्ण कुटुंब चित्रपट सृष्टीशी जोडलेलं आहे। वडील दिग्दर्शक, निर्माते आहेत, तर विजयची आई शोभा चंद्रशेखर या प्लेबॅक सिंगर, संगीत दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत। पण चित्रपट असो की राजकारण, हे दोघेही विजय सोबत आहेत। दरम्यान 90च्या दशकात एकीकडे चित्रपटांमधून विजयची घौडदौड सुरू होती, तर दुसरीकडे तो चाहत्यांमध्ये एक मास हिरो म्हणून नावारूपाला येत होता। विशेष म्हणजे विजय जोसेफनं अनेक चित्रपटांमध्ये विजय या खऱ्या नावानंच भूमिका साकारल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या। चाहत्यांचं उदंड प्रेम आणि वडिलांनी विजयला दिलेलं इलय थलपती हे नाव इतिहास घडवू लागलं। कालांतरानं इलय हा शब्द मागे पडला, पण विजय थलपती किंवा थलपती विजय हे नाव दक्षिणेत प्रचंड प्रसिद्ध झालं। दिवसागणिक थलपती हे विजयचं फक्त टोपण नाव राहिलं नाही, तर तो एक ब्रँड झाला। आधी चित्रपटांच्या पोस्टर्सवर झळकलेलं हे नाव विजयच्या राजकीय कारकिर्दीतही कायम राहिलं। विजयच्या राजकीय सभांना येणाऱ्या समर्थकांमध्येही विजय थलपती नावानं समोर आला आणि चाहत्यांनीही भलं मोठं यश त्याच्या पदरात दिलं। चित्रपट सृष्टीनंतर विजयनं राजकारणात यायचा निर्णय घेतला। विजयच्या चाहत्यांनी इथंही त्याला भरभरून साथ दिली आणि राजकारणातही विजयच थलपती ठरला। अशा प्रकारे इळय थलपतीचं कालांतरानं थलपती हेच नाव प्रचलित झालं आणि विजयनं नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली। आता हाच थलपती लवकरच मुख्यमंत्री होणार आहे। 108 जागांवर विजय मिळवणारा विजयचा पक्ष तमिळगा वेत्री कझगम देशभरात चर्चेत आहे। आता तामिळनाडूच्या जनतेला विजयच्या रूपानं थलपती म्हणजे सेनापती मिळणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।